मित्रांनो, मी आकाश जाधव पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलवर. तर जसं मी पहिल्या व्लॉगमध्ये म्हटलं होतं की मी तुम्हाला माझं गाव आणि बाजार फिरवेन, तर आज आपण बाजाराला भेट देणार आहोत. तुम्ही जर समोर रस्ता बघत असाल तर तो आमच्या कॅन्टीनचा रस्ता आहे आणि इथेच दर आठवड्याला रविवारी बाजार भरतो. तर चला तर पाहूया आपण या बाजारात आपल्याला कोणकोणत्या गोष्टी मिळतात. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल ह्या लेफ्ट सेक्शनमध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे मीठ म्हणजेच बकऱ्याचं आणि चिकनचं मांस मिळत आहेत. तर हे मांस अतिशय उत्तम क्वालिटीचं म्हणजेच फ्रेश आहे. म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे असणार तसं ते तुम्हाला दिलं जाणार. आणि तसंच तुम्ही राईट सेक्शनला पाहत आहात तर इथे सगळ्या प्रकारच्या मासे आहेत. म्हणजे हा पूर्ण एरिया फिशने कव्हर केला आहे. आणि तुम्ही पाहू शकता हे फिश हे मासे देखील अतिशय उत्तम क्वालिटीचे आणि फ्रेश आहेत. तर मित्रांनो, ही जी मंडळी इथे सर्व विकण्यास घेऊन आले आहे ना, ही सर्व मंडळी आपल्या आसपासच्या गावातलीच आहेत. म्हणजेच आपलीच लोक आहेत. आणि हे पाहताना खूप आनंद होतो की आता गावातली लोक पण बिझनेसकडे वळली आहेत. हळूहळू का नाही, पण प्रगतीही होते आहे आणि ती व्हायलाच हवी. तर हा मासा तुम्ही पाहत असाल, हा मासा स्टिंगरे आहे. याला आपण पाकाट म्हणतो. हा मासा चवीला चिकन सारखा लागतो असं म्हणतात. परंतु हा मासा इथे महाग विकला जात होता. त्याचं कारण म्हणजे हा मासा कापायला अवघड आहे आणि जर तुम्ही तो कापणार असाल तर तुम्हाला तो स्वस्त दिला जाईल. तसेच स्टिंगरे हा खातात हे देखील मला इथे येऊनच कळले. तुम्ही पण खाता का पाकाट म्हणजेच स्टिंगरे? खात असाल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थोडं पुढे आलं की तुम्ही पाहू शकता ते सुकवलेले मासे. तुम्ही बघू शकता इथे कित्येक प्रकारचे सुकवलेले मासे विकले जात आहेत आणि ते किती जण विकत आहेत. म्हणजे यावरूनच अंदाजा लावू शकता की ते इथल्या लोकांना किती प्रिय आहेत. तुम्हाला देखील आवडतात का सुकवलेले मासे म्हणजेच सुकट? जर आवडत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. हे तुम्ही बघत असाल, हे आहेत मळीचे मासे. जसे किती शायनी दिसत आहेत. तर तुम्ही बघू शकता आता सुरुवात होते ते व्हेजिटेरियन वेज सेक्शनला, म्हणजेच ग्रीन सेक्शनला
अर्थात हिरव्या भाज्यांच्या सेक्शनला. तुम्ही बघू शकता इथल्या भाज्या ह्या किती स्वच्छ प्रकारे मांडून ठेवल्या आहेत. जर आपण मुंबईमध्ये असतो ना, तर आपल्याला प्रत्येक भाजीवर माती वगैरे तर दिसलीच असती, शिवाय त्या खराब देखील असतात. पण तुम्ही इथे बघू शकता एक एक भाजी ही पूर्णपणे फ्रेश आहे, खूप ग्रीन आहे आणि किती स्वच्छ आहे. तसेच ही सर्व भाजी इथल्याच शेतकऱ्यांनी उगवली आहे. सो ऑर्गॅनिक तर आहेच. तर समोर तुम्ही पाहत असाल तर हा ड्राय सेक्शन आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले मिळत आहेत, तसेच खडे मसाले देखील मिळत आहेत. एवढंच नव्हे तर इकडे डिफरंट मिलेट्स म्हणजेच ज्वारी, बाजरी, नाचणी तसेच गहू आणि पोहे देखील मिळत आहेत. तर तुम्ही या बाजाराबद्दल एक गोष्ट अनुभवली असेल की इथे ग्रीन व्हेजिटेबल्स ह्या खूप प्रमाणात विकल्या जात आहेत. यावरून अंदाजा लावता येतो की इथल्या लोकांना शेती किती प्रिय आहे आणि मुळात ते शेती जपतायत, हीच खूप मोठी गोष्ट आहे. तर यापूर्वी जेव्हा इथे बाजार नव्हता, त्यावेळेस आम्ही बाजाराकरिता वैभववाडी येथे जायचो, जे इथून 9 किलोमीटरच्या आसपास आहे. तरी आता हा बाजार इथे भरत असल्याने हे खूप सोयीस्कर आणि इझी टू ॲक्सेस झाले आहे इथल्या लोकांकरिता. तसेच ही जी मंडई इथे विकण्यास येते ती इथल्याच आजूबाजूच्या गावची आहे. सो त्यांकरिता देखील चांगले आहे, जेणेकरून ते देखील फायनान्शियली स्टेबल होतील. त्यासाठी माझ्याकडून आणि माझ्या वाडीतील समस्त परिवाराकडून उंबर्डे गावच्या प्रमुख मंडळी आणि इथल्या ग्रामपंचायतीचे खूप खूप आभार. तर मित्रांनो, ह्या सेक्शनमध्ये आपल्याला ज्यूस, फ्रूट्स किंवा फास्ट फूड हे सर्व मिळत होतं. तर हे काका इथे वडापाव विकत होते. आम्हाला घ्यायचे तर होते, शिवाय त्यांनी स्वतःहून आवाज दिला. एवढेच नव्हे तर मी व्हिडिओ काढतोय म्हणून ते मला फ्रीमध्ये वडापाव देखील देत होते. हे काका कोळपे या गावातून इथे आले होते, जे मेहबूब नगरच्या थोडं पुढे आहे. असं म्हणत त्यांनी मला कोळपेमध्ये देखील यायला इन्व्हाइट केलं. पण जर तुम्ही इथे आसपास असाल तर काकांच्या स्टॉलला नक्की भेट द्या. अशा प्रकारचा सपोर्ट मला इथल्या गावकऱ्यांनी भरभरून दिला आणि त्यासाठीच तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.
तर हे काका आम्हाला बाजाराबद्दल आणि गावाबद्दल थोडी माहिती देत होते. शिवाय ते काय काम करतात ते देखील ते सांगत होते. कसा ग्रामपंचायततर्फे आम्ही मला नगरपंचायतमध्ये कामाला ठेवलं आहे. आम्ही संध्याकाळची साफसफाई करतो. एवढं काय आपल्या गावासाठी काय नाही करणार. बरोबर. आणि कसा कोणाचा बाजार असेल त्याच्यात असतं. कोण आपला 10-20 रुपये देतात. एवढं बाकी आपल्याला बाकी आम्हाला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आपण भेटू पुन्हा लवकरच. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.